मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या आपल्या सोबत आहेत। अमृता मॅडम, म्हणजे तुम्हालाही माहिती कळलीच असेल, म्हणजे तुम्हाला काय काय सांगितले मुख्यमंत्र्यांनी, तुमचं त्यांच्याशी बोलणं झालंय का? हो, माझं बोलणं झालं। त्यांनी सांगितलं आता ते इमर्जन्सी क्रॅश लँडिंग झाली हेलिकॉप्टरची, पण ते आणि त्यांच्या बरोबर जे 3 लोक होते ते सुखरूप आहेत। एका पर्सनला थोडंसं लागलेलं आहे, पण देवेंद्रजी सुखरूप आहेत। हां, आपल्याला ही माहिती कधी मिळाली अपघात झाल्याची? देवेंद्रजींनी मला सांगितली माहिती फोन करून, आईंनाही सांगितली, म्हणजे पॅनिक जास्त नको व्हायला घरी, तर त्यांनी इन्फॉर्म केलं होतं। तुमचं बोलणं झालेलं आहे त्यांच्याशी? हो हो, झालेलं आहे। म्हणजे स्वाभाविकपणे तुम्हालाही थोडासा धक्का निश्चितपणे बसला असेल, म्हणजे अपघाताची बातमी वगैरे म्हटल्याच्या नंतर, पण मुख्यमंत्री रिलॅक्स होते बोलताना? पार्डन, परत तुम्ही बोलाल, काय म्हणताय तुम्ही? अपघात म्हटलं की थोडीशी चलबिचल होते, थोडंसं आपण नक्कीच घाबरतो। मुख्यमंत्र्यांचं आणि तुमचं जेव्हा बोलणं झालं तेव्हा मुख्यमंत्री रिलॅक्स होते का? म्हणजे त्यांनी महाराष्ट्रालाही खरं तर सांगितलेलं आहे। हो, इनफॅक्ट त्यांनी खूप शांतपणे सांगितलं की असं झालेलं आहे, पण ते सुखरूप आहेत आणि मी सगळ्यांना, महाराष्ट्राच्या जनतेला याच्यासाठी थँक्यू म्हणीन, कारण त्यांच्या विश्वासामुळे आणि त्यांच्या प्रेयर्समुळेच ते आज सुखरूप आहेत। त्यांनी तुम्हाला सांगितलं का की नेमकं त्या क्षणी काय झालं, म्हणजे टेक ऑफ केल्याच्या नंतर नेमकं काय झालं? नाही, मी एकटी 1 मिनिटच बोलू शकली त्यांच्याशी, कारण तिकडे खूप घाई गर्दी झालेली होती, तर 1 मिनिटच ते बोलले की अशी न्यूज येईल, पण हे मी बोलतोय की मी सुखरूप आहे आणि कोणी सांगितलं तर तूही सांगून देशील, बस। बाकी यापेक्षा काही जास्त बोलणं नाही झालं। आपल्याला काही कल्पना की म्हणजे आता ते परत मुंबईला केव्हा येणार आहेत, किंवा म्हणजे त्यांच्या दौऱ्यासंदर्भात की किती वाजता निघालेले वगैरे सकाळी? ते तर कालपासूनच गावांच्या व्हिजिट मध्ये आहेत, शेतकऱ्यांना भेटतायत कालपासूनच। तर आज ते लातूरला क्रॅश लँडिंग झाल्यामुळे निलंगेकरजींकडे जाणार होते आणि तिथनं मग कंटिन्यू करतील त्यांची जर्नी।